संत महात्म्यांनी सांगितलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे. मानवाला जर सुसह्यपणे जीवन जगायचं असेल तर निसर्गाची जोपासना केली पाहिजे. निसर्गाची जोपासना करत असताना एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे वृक्षाचे संवर्धन, वृक्षारोपण आणि त्या अनुषंगाने ते एक चळवळ झाली पाहिजे. आणि यासोबतच आपल्याला ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या ज्या वनस्पती त्यांची सुद्धा हेतू परस्पर रोवणी केली पाहिजे आणि त्याची जोपासना केली पाहिजे. म्हणून भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखणीच्या माध्यमातून तुळशीच्या रोपणाच्या दृष्टीकरणातून जनजागृती करण्याचे काम करीत असून या रॅलीमध्ये 5,000 विद्यार्थी, शिक्षक व गावकरी आणि चिमुकल्यांनी सहभाग घेतला असून जणू काही शहरामध्ये पंढरपूरचं रूप आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संतांनी आम्हाला वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे कधी काळापासून सांगून ठेवलं आहे, पण माणूस स्वार्थाकरता त्यानं वृक्ष कटाई सुरू केली आहे. ज्यामुळे आपण अलीकडच्या घटनांमध्ये पाहतो आहे की मानवी जीवन किती क्षुल्लक आहे निसर्गापुढे. म्हणून निसर्गाची जर आपल्याला जपणूक करायची असेल तर आपण वृक्षारोपण केलं पाहिजे. मानवाला आवश्यक असणारा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन पुरवणाऱ्या झाडांना हेतू पुरस्सर आपण त्याचं वृक्षारोपण केलं पाहिजे, त्याला जोपासलं पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. हे सांगण्यासाठी आम्ही आज ही वृक्षदिंडी काढली आहे.